नमस्कार, मी श्रीयल कुलकर्णी नाशिकला असतो, इंजिनियर आहे. नाशिकमध्ये आता मी जवळजवळ किती माझ्या इयत्ता दुसरीपासून मी राहतो आहे. पण पिंपळगाव बसवंतला मधमाशांच्या संदर्भामध्ये एवढं कोणीतरी कार्य करतं आहे याची आज मला पहिल्यांदा कल्पना आली. ही जी काही जनजागृती आपण करतो ना या ठिकाणी, ही अतिशय महत्त्वाची, अतिशय मोलाची आहे. म्हणजे मी बसवंत तिकडचं गार्डन मधमाशांचं ते पण बघितलं, तिथलं सगळे शूटिंग बघितले. ज्या पद्धतीने ते अरेंज केलेलं आहे ना, हे अतिशय नियोजनबद्ध आणि कलाकृतीपूर्ण आहे. ते म्हणजे करायचं म्हणून केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी दिसते, आस्था दिसते काम करण्याची, आणि लोकांपर्यंत पोचण्याची जी गरज आहे ना, ही गरज ते त्या ठिकाणी पूर्ण करतात आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आता मी या ठिकाणी इथे आलेलो आहे, इथे रेजिन्समध्ये. या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी नैसर्गिक शेतीच्या संदर्भातले जी अवजारं आहेत, बैलगाड्या आहेत, बैल आहेत, बैलांचे प्रकार आहेत, त्यानंतर वनस्पतीचे प्रकार आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी अतिशय सुंदर आहेत. मला आज काही वाखाणण्यासारखी मुद्दाम मेन्शन करण्याची गोष्ट अशी आहे की तिथे मधमाशांचे इथे त्यांनी ड्रॉइंगचं सगळं सामान ठेवलेलं आहे, कागद ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये येऊन कोणीही तिथे पेंटिंग करू शकतं. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे तिथले सगळे इक्विपमेंट चांगले आहेत, रंग चांगले आहेत, ब्रश चांगले आहेत, पॅलेट्स चांगले आहेत, कागद आहेत त्या ठिकाणी, वातावरणही सुंदर आहे, बेंचेस आहेत, सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. आता काय माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप छान पद्धतीने प्रसार व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे. कारण हा जो अवेअरनेस आहे ना, निसर्गाप्रतीचा आपला असायला हवा, तो अवेअरनेस या निमित्ताने डेव्हलप होतो आहे. माणूस पैसे कमवतो हो, पण त्या पैशांचं विनिमय कसा करावा याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. कारण एवढी मोठी कंपनी, शेतीवाडी किंवा मधाचा एवढा मोठा व्यवसाय आहे, पण त्या व्यवसायामधनं एखाद्या चांगल्या माणसाला लोकांसाठी, समाजासाठी, समाजामध्ये या गोष्टीची ओळख निर्माण करण्यासाठी जे काही हे प्रचंड प्रकरण उभं केलेलं आहे ना, हे अतिशय अमेझिंग, कौतुकास्पद आहे. लोकांनी इथे जरूर यावं. ह्या योजनेमध्ये त्यांनी एका गावाचं चित्र उभं केलेलं आहे. आदर्श गाव म्हणजे काय, आदर्श कशाला म्हणायचं? कारण काय असतं माहिती आहे का, आदर्शाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. पण सामाजिक आदर्श ज्याला आपण म्हणू शकतो, कौटुंबिक आदर्श वेगळा, देशाचा आदर्श वेगळा, वैयक्तिक आदर्श वेगळा, व्यवसायातला आदर्श वेगळा. पण एक गाव, एक समाज, एक कुठल्याही समाजाला उन्नती करण्याच्या दृष्टीने देशाला हातभार कसा लावू शकतो याच्यासाठी आदर्श गाव कसं असावं, जी गांधीजींची कल्पना होती की गावामध्ये ह्या सगळ्या डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे गावातला माणूस हा शहरात जाणार नाही. शहरीकरण गावाचं झालं पाहिजे. गावातल्या माणसांनी शहरात जाऊन गाव ओसाड पाडायला नको आहे. ह्या दृष्टीने म्हणून या सगळ्या सुविधा या गावामध्ये कशा होतील, कशा असायला पाहिजे, ते कशा करता येतील, आणि जे अशक्य नाही आहे हे सगळं दाखवण्याचा जो काही या ठिकाणी त्यांनी देखावा तयार केलेला आहे आणि लोकांना आवर्जून ते त्या ठिकाणी दाखवतात, त्याला देखील कमी खर्च आलेला नाही हो. ही कल्पना ज्याच्या डोक्यातून आली आहे ना, त्याला शतशः धन्यवाद द्यायला पाहिजेत. ही कल्पना ज्यांनी राबवली आहे, जे हात ह्याला लागलेले आहेत ना, त्या सगळ्या हातांचं इथं कौतुक केलं पाहिजे. इथे जे काय मॉडेल्स ठेवलेले आहेत, हे मॉडेल्स अतिशय परफेक्ट, अतिशय सुरेख, अतिशय प्रपोर्शनेट आणि योजनाबद्ध. म्हणजे एखाद्या गावाचा प्लॅन कसा असावा, टाऊन प्लॅनिंग कसं असावं, हे देखील खूप छान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांचे गाईड या सगळ्या गोष्टी ते समजावून सांगतात. ही आणखीन एक त्यातली जमेची बाजू आहे. जरूर या. हा कॉम्प्लेक्स प्रत्येकाने नाशिकचा बघितलाच पाहिजे. और नाशिकला कॉर्पोरेशन एवढी मोठी लोकसंख्या आहे, पण अक्षरशः बोटावर मोडण्या इतक्या लोकांना हे प्रोजेक्ट माहिती असेल. याला खूप प्रसिद्धी मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणून, संस्थांमधनं, शाळांमधनं या ठिकाणी व्हिजिट झाल्या पाहिजेत. कारण कसं आहे की शाळेतली जी मुलं आहेत, 10 वर्षापर्यंतचा जो काय मुलांचा समूह असतो ना, त्यांच्यावरती संस्कार पहिल्यांदा पटकन आणि पक्का होत असतो. ह्या मुलांनी हे सगळं बघितलं पाहिजे आणि त्यांच्याचकडून याचा सगळा उत्कर्ष होऊ शकतो. एवढं मी सांगतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.